आज आपण बनवणार आहे भरलेले वांगे। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे भरलेले वांगे आणि तांदळाच्या भाकरे। तुम्ही एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता आपण सर्व काय इंग्रेडिएंट्स लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर आपण बघूया भरलेल्या वांग्यांसाठी आपल्याला काय काय लागणार आहे। आज आपण बनवतो आहे भरलेले वांगे। तुम्ही बघू शकता मी छोटे छोटे वांगे घेतले आहे। आता आपण त्याला छान असे 2 कापे करून वरची डेट काढून टाकायची आहे। तुम्ही बघू शकता मी इथं विचारले शेंगदाणे शेकून घेतले आहे। तुम्ही बघू शकता मी सर्व वांग्यांना काप करून चिरून घेतलेले आहे। आता आपण हे सर्व वांग्यांमध्ये आपण थोडं थोडं मीठ लावायचं आहे। मीठ याच्यासाठी का खाताना जे वांगे आहे ते आपल्याला आले नाही लागणार। तुम्ही बघू शकता मी कसे मीठ भरते आहे। चारे बाजूला आपण तो मीठ भरायचा आहे। तुम्ही बघू शकता मी मस्त असे सगळ्यांना मीठ लावून घेतलं आहे। आता आपण याच्यात मसाला वांग्यांमध्ये भरायसाठी आपण मसाला तयार करू। पहिले आता याला आपण साईडला ठेवू। आता मसाले बनवायसाठी आपण जे लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। मिक्सर जार घ्यायचा आहे। त्याच्यात आपण पहिले जे भाजलेले शेंगदाणे आहे ते घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यात लसूणचे कापोड्या घ्यायचा आहे। त्याच्यात आपण थोडी तीळ टाकायची आहे। तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यात थोडं जिरं टाकते आहे। थोडी हळद तुम्ही बघू शकता आणि छान असा टेस्टसाठी मस्त झणझणीत बनवायसाठी मी 2 चमच्यासारखं तिखट टाकते आहे। इथं मी थोडा अर्धा चमच्यासारखा गरम मसाला टाकते आहे आणि धना जिरा पावडर टाकते आहे। तुम्ही बघू शकता आता मी स्वाद अनुसार मीठ टाकते आहे। आता आपण हे सर्व वाटण करून घेऊ। चला तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान तयार झाला आहे। आता आपण त्याला एका डिश मध्ये काढून घेऊ। बघा आपला मसाल्याचा कलर किती छान दिसतोय। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपण जो बारीक हिरवा धना कापला आहे तो टाकायचा आहे मसाल्यामध्ये। याचा टेस्ट खूप छान येईल। आता हे सर्व मिश्रणला आपण मिक्स करून घ्यायचं आहे। बघून घ्या आपला मसाला। आता आपण जे हे वांगे कापले आहे त्याच्यात मी हा मसाला भरणार आहे छान असा। आपण सर्व वांग्यांना मसाला भरून घ्यायचा आहे। पहिले तुम्ही बघू शकता मी सर्व वांग्यांना छान असा मसाला भरून घेतला आहे। खूप छान दिसतात आहे। आता हा जे आपला मसाला उरला आहे तो आपण राहू द्यायचा आहे। आता आपण कुकर गरम करायला ठेवतोय। आपण आज फ्राय वांगे कुकरमध्ये करणार आहे। मी इथं कुकर गरम करायला ठेवते आहे। आता मी तेल टाकते आहे। आपण तेल असं खूप छान असं टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता मी 3 ते 4 चम्मच तेल टाकलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं तेल गरम झालं आहे। मी इथं थोडं जिरं टाकते आहे आणि थोडीशी हिंग टाकते आहे। जे वांगे भरले आहे त्याला मी तेलामध्ये फ्राय व्हायला ठेवले आहे। तुम्ही बघू शकता आपण हलक्या हाताने त्याला छान असं काढून घ्यायचे आहे। आता फ्राय होता तोपर्यंत आपण त्याला 2 ते 3 मिनिटं राहू द्यायचं आहे। आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। छान असे फ्राय होतील आपले वांगे। बघू शकता आपले वांगे किती छान तयार। आता आपण वरतून आपला जो मसाला होता उरलेला तुम्ही बघू शकता तो मसाल्याला आपण तेलामध्ये ॲड करायचा आहे। तुम्ही बघू शकता मी मसाला ॲड करून घेतला आहे। आता आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं आहे तर आपण थोडंसंच मीठचा वापर करायचा आहे। तुम्ही बघू शकता
आणि छान असं अर्धा चमच्याने आपण हलवून घ्यायचं आहे त्याला तेलामध्ये. तुम्ही बघू शकताय किती छान दिसतं आहे. आपण थोडी ग्रेव्ही बनवायची आहे तर थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे. तुम्ही बघू शकताय. हे बघा मी खूपच कमी पाणी टाकलं आहे. छान असे दिसत आहे वांगे. आता आपण 2 ते 3 शिट्टी करून घ्यायची आहे तर आपली ही भाजी रेडी होऊन जाणार आहे. तुम्ही एक वेळा बघा. छान असा उकळ फुटला आहे. शकता भाजीला छान असं तेल सुटलं आहे. आता आपण झाकून द्यायचं आहे आणि 3 शिट्टी आपण घ्यायची आहे. चला तर आपण बघूया आपले भरलेले वांगे कसे झाले आहेत. वाव किती छान झाले आहे. तुम्ही बघू शकताय ग्रेव्हीवाले आणि किती छान भाजीला तेल सुटलं आहे. ही छान अशी कुकरमध्ये बनवली तर झटकेपट आपली ही भरलेले वांगे आपण बनवू शकतो. तुम्ही नक्की एक वेळा बनवा. आता आपण त्याला काढून घ्यायचं आहे. आपले भरलेले वांगे तयार आहे. आता आपण थोडे वरतून गार्निशिंगसाठी धने टाकायचे आहे. आपली भरलेले वांग्यांची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकताय झणझणीत किती छान दिसायलाच किती छान दिसते आहे. तुम्ही एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. मी अशीच नवीन रेसिपीसाठी मी तुम्हाला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मंडळी भेटूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. टाटा बाय बाय.